नदीचं पण व्यवस्थित काम करतो, जशी करा नदी माझ्या मेडतपासून मळदपर्यंतचं काम चाललंय तशा पद्धतीनं. तिथं तसं बांधकाम होणार नाही, पण तिथं मधली बिटारं कुठं काही हे असेल वेडीवाकडी तर ती नीट करून खड्डे बिड्डे बुजवून अशा पद्धतीनं नदीचं पात्र वाटेल अशा पद्धतीनं ते करणार आहे. आणि त्याच्यातून केटीवेर भरून मग त्याच्यातनं पण पाण्याचा प्रश्न बऱ्याच अंशी त्या ठिकाणी सुटेल. आणि ओव्हरफ्लोच्या पाण्यात माझं तेवढंच आहे की ओव्हरफ्लोचं पाणी वीर धरणाचं 2 महिनेच वाहतं, कारण पहिले काही दिवस वीर धरण भरायला जातं, त्यावेळेस उजवा आणि डावा कालवा चालू असतो, त्याच्यातनं आपण शेततळी आणि तलाव भरून घेतो शेतफळचा आणि मग ओव्हरफ्लो व्हायला लागतं. त्यावेळेसच मला ते पाणी उचलता येणार आहे. परंतु जास्त मोठे पंप टाकून त्याच्यावरच सोलर बसून म्हणजे लाईट बिल पण येता कामा नये. सोलरचा आता बारामतीमध्ये देखील मी टाटा पॉवर का टाटा ट्रस्ट यांच्याकडनं 4 मेगावॅटच्या वीज निर्मितीला बारामतीकरांचं स्ट्रीट लाईटचं बिल येऊ नये, बारामतीकरांचं पंपाचं बिल येऊ नये, पाणी पुरवठ्या पंपाचं जी रिक्वायरमेंट आहे त्या 4 मेगावॉट आहे. मी त्यांना ते पावड्यांनी मला सांगितलं, मी त्यांना सांगितलं 4 मेगावॉट नको 5 करा, कारण उद्या 10-20 वर्षाची पण बारामतीचा विचार करू आणि त्या पद्धतीचं काम आता त्या ठिकाणी सुरू होत आहे. एवढा निधी त्या आपण बाबतीत आणतोय आणि ह्याच्यात मी येतोय इतके दिवस केंद्राचा निधी आपल्याकडे येत नव्हता. आता उद्याच्या काळामध्ये तुम्ही जे मतदान आहे 7 तारखेला तमाम बारामतीकरांनी नेहमी मला प्रतिसाद देता तसा प्रतिसाद दिला आणि आपल्या घड्याळाच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्य दिलं तर आपला उमेदवार निवडून येणार आहे. आपला उमेदवार निवडून आला तर उद्याच्याला मी मोदी साहेबांना सांगेन उमेदवार आता तुमच्या पाठिंबाचा दिलेला आहे, माझी ही कामं करा. माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूरचं, दौंडचं, पुरंदरचं, बारामतीचं, भोर, वेल्हा, मुळशीचं किंवा शहरी भागात खडकवासल्याचं ही कामं करा. त्यांच्या हातामध्ये, माझ्या हातात 6 लाख कोटी आहेत. मी फक्त राज्याचा अर्थमंत्री आहे. शिवाजीराव राज्याच्या अर्थमंत्र्याच्या हातात 6 लाख कोटी असतील तर केंद्राच्या हातामध्ये किती लाख कोटी असतील. त्याकरता हे सगळं करायचं आहे. ह्याच्यातनं विकास होणार आहे. ह्याच्यातून तुम्ही बघा, काही जण आणखी सांगतील की बाबा हे बघा, ज्याच्या आधी कुणालाही बारामतीकरांना सगळ्यांना माहिती आहे की फॉर्म भरल्यानंतर शेवटची सभा फक्त व्हायची, संजय व्हायची की नाही. आता का सगळीकडे फिरावं लागतं, काही वेळ आणली. आम्ही सांगत होतो ना आम्ही करतोय, बरं मी करू शकत नाही का, मी राज्य चालू शकत नाही का, प्रशासनावर माझी पकड नाही का, अधिकारी माझं ऐकत नाही का. आज माझा प्रशासनावर नाही म्हटलं तरी पकड आहे, हे कुणी नाकारू शकत नाही. हे मी माझ्याकरता करत नाही, हे मी बारामतीकरांच्या करता करतो, हे मी माझ्या जिल्ह्याच्या करता करतोय, हे मी माझ्या महाराष्ट्राकरता करतोय. आणि मी हे करत असताना शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडलेली नाहीये. मला 18 पगड जातीला बरोबर घेऊन जायचंय. आम्ही सरकारमध्ये असताना मुस्लिम समाजाला देखील या अर्थसंकल्पामध्ये मौलाना आझाद महामंडळाला 1000 कोटी रुपयाचं भागभांडवल दिलंय. त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जमीन विभाग बोर्डाच्या अडचणी होत्या त्या आम्ही दूर केल्या. त्याच्या संदर्भामध्ये अल्पसंख्याक विभागाला निधी दिला. आम्ही सकाळी सहज बघितलं, बारामतीमध्ये किती कोटी आले, 13 कोटी रुपये आले. एका शादीखान्याला 5 कोटी रुपये दिलेत. शेवटी सगळ्यांचं काम केलं पाहिजे. तो माझा मागासवर्गीय असू द्या, तो माझा आदिवासी असू द्या, तो माझा भटका असू द्या, तो माझा सर्वसाधारण जातीतला असू द्या किंवा ओबीसी मधला असू द्या, कामं तर सगळ्यांची झाली पाहिजे. आणि मी बारामतीकरांनो, तुम्ही सगळेजण माझे सहकारी आहेत. कुणाला वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या संस्थांचं पदाधिकारी केलेलं होतं. काही विद्यमान असतील, काही माजी असतील, आजी माजी पदाधिकारी, उद्याचे होणारे पदाधिकारी त्याच्यामध्ये काही असतील. मला सगळ्यांना सांगायचं की हा विकासाचा वेग चालू ठेवायचा असेल तर आपल्याला घड्याळाशिवाय पर्याय नाही. भावनिक होऊ नका. कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये पण ज्या पद्धतीची कामं झाली, बारामतीमध्ये
आज गुंतवणूक केल्यानंतर फ्लॅट खपतात, म्हणून त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शनवाले कन्स्ट्रक्शन करू शकतात. फ्लॅटच खपले नसते तर काय कन्स्ट्रक्शन केलं असतं. आज कन्स्ट्रक्शन चाललंय म्हणून टाईल्सचे दुकानं किंवा हार्डवेअरची दुकानं किंवा त्या ठिकाणी सिमेंट, वाळू, खडी काय जे असेल, स्टील, त्याची बाजारपेठ चाललेली आहे. हे सगळे एकमेकावर अवलंबून आहे. आज मी आपल्याला जाहीरपणे सांगतो, मी ज्यावेळेस 90 साली विद्या प्रतिष्ठानचं मला ट्रस्टी केलं त्यावेळेस 72 ते 90 किती वर्ष झाली? 28 वर्ष. नीट विचार करा, 28 वर्षात फक्त आणि फक्त इंग्रजी माध्यमाची इमारत झाली होती. 72 90 मी 2000 धरलं. 18 वर्षात फक्त तेवढी इमारत झाली, कुठेही शाखा निघाली नाही. मी 90ला 91ला तुम्ही मला खासदार केलं आणि का तुमच्या अनुष्ठोक मला कुठलंही करायचं तर ते चांगलं झालं पाहिजे, उगीच करायचं म्हणून करायचं नाही. लोकांनी पण अभिमान वाटला पाहिजे, त्यांनी पाहुण्याला दाखवलं पाहिजे बघ आमच्या बारामतीचं काम, अशा पद्धतीनं करायचं. मी तिथं 40 एकर जमीन घेतली MIDC मध्ये. MIDCची सुरुवात झाली होती. MIDCत 40 एकर जमीन घेतल्यानंतर गुलाबराव डावण पाटील हयात नाही, मी भूमिपूजन मीच करत होतो. तेव्हा तुमच्यातले काही कार्यकर्ते पण तिथं असतील. त्यावेळेस सर्व्हिस रोड नव्हता. काय माझ्या मनात आलं कुणास ठाऊक की आता इथं मोठा कॉम्प्लेक्स आपण करणार आहे तर सर्व्हिस रोड असावा. मी त्यावेळेसच्या प्रांताला आणि MIDCच्या अधिकाऱ्याला सांगितलं, आत्ता मी भूमिपूजन केलं तरी माझा बिगवन बारामती रोड आहे, त्याच्या पलीकडे पण एक सर्व्हिस रोड टाका आणि इकडं पण ही एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे, इथं माझी मुलं मुली शाळेत जाय करणारे, गर्दी राहणारे, इकडेही एक सर्व्हिस रोड टाका. तेव्हा तो सर्व्हिस रोड टाकला आणि नंतर आपण पंतप्रधानांना आणलं होतं तेव्हा ते सर्व्हिस रोड सगळे पूर्ण मी करून घेतले, झाडं लावून घेतली. तुम्ही सांगा, आपण ज्यावेळेस माझ्या हमाल मापाडी वंजारवाडीला रुईला जायचे त्यावेळेस झाड तरी होतं काय रोडला? आज कसा रोड दिसतोय? शेवटी कुणाला तरी कष्ट घ्यावे लागतात, प्रयत्न करावे लागतात, तेव्हा त्या ठिकाणी हे सगळं उभं राहत असतं. आणि तिथं मग मी पहिलं आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज मंजूर करून घेतलं. मला त्यावेळेस काही जण म्हणले PC कॉलेज आहे ना, काय गरज आहे? म्हणलं बारामतीला पुढं लागेल. पहिल्या वर्षी मला नाही मुलं मिळाली. मला साहेबांनी सांगितलं होतं मुलं नाही मिळणार, खरं झालं. पण मी जिद्द सोडली नाही. खरोसेकर प्रिन्सिपल होते. खरोसेकर बिचारे स्वतः पाणी मारायचे सुरुवातीच्या कामामध्ये, मी पण तिथं असायचो. मदन देवकाचे आहेत का इथं? मदन देवकाचा न विचारा, आम्ही PV नरसिंहरावांची सभा लावली होती. एवढीशी झाडं आपण लावली, बऱ्याचशा ठिकाणी कटिंग केलं, एका ठिकाणी 20 फूट खोदाई केली, 20 फूट भराई केली. कोपऱ्यातला प्लॉट माझा नव्हता, MIDCचा काप होता. तिथं विष्णू चौधर, त्याला विनंती केली बाबा एवढा प्लॉट मिळून दे. विष्णू चौधरनी मिळून दिला. त्याच्याकरता विष्णू चौधरला मी ट्रस्ट सभासद केला तिथं की बाबा मदत करतोय आपल्याला. अशा पद्धतीनं ते सगळं केलं आणि त्या इमारती बांधायला सुरुवात केली. मित्रांनो, आज तिथं 25,000 मुलं मुली शिकतात आणि त्याच्यामुळं बारामतीमध्ये आर्थिक सुबत्ता आली. कारण TC कॉलेजचा स्टाफ, माझ्या विद्यानगरीचा स्टाफ, माझ्या MESचा स्टाफ, आमच्या शाहूचा स्टाफ, आमच्या शारदानगरचा स्टाफ, आमच्या मायगाव शैक्षणिक संकुलचा स्टाफ, या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी केल्या आणि त्याच्यातनं एक मेडिकल हब जसं मी केलं तसं एज्युकेशन हब बारामतीमध्ये झालं. मेडिकल कॉलेज, आयुर्वेदिक कॉलेज, ह्या सगळ्या हे कशात? ह्याच्यात केंद्राचा पैसा नव्हता. तानाजीराव तुम्ही म्हणाल कशा करता? आता ह्याला आमदारकी असताना खासदारकी कशाला पाहिजे? केंद्राचा पैसा आणायला खासदारकी पाहिजे. केंद्राचा निधी आणला तर ह्याच्या पेक्षा कितीतरी पटीनं माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा कायापालट होणार आहे. इकॉनॉमी विकर सेक्शनची घरं आता मंजूर झालेली आहेत. माझा धनगर समाज असू द्यात, माझा रामोशी समाज असू द्यात, वडार समाज असू द्यात, मागासवर्गीय समाज असू द्यात, सगळ्या घटकाला आता घरांचा कार्यक्रम मोदी साहेबांनी दिलेला आहे. आपण तो कार्यक्रम आणू. परवा म्हणजे गेल्या महिन्यात
मी त्यांच्याबरोबर 30,000 घरं त्यांनी त्या सोलापूरमध्ये दिली बीडी कामगारांना. 15,000 घरांना चाव्या द्यायच्या कार्यक्रमाला मी होतो.